आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आज आलेलो आहोत नवदुर्ग. आज वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आपल्याशी काही संवाद साधणार आहे. नमस्कार. आपण येणाऱ्या इलेक्शन बद्दल काय लोकांना सांगणार आहेत किंवा लोकांना काय आवाहन करणार आहेत आपल्या मार्फत? उद्या 2 डिसेंबर 2025 या दिवशी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होणार आहे आणि याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी खूप मोठ्या ताकदीने संपूर्ण महाराष्ट्राभर आपले उमेदवार उभे केलेले आहेत. त्याचाच भाग म्हणून नळदुर्गमध्ये ही निवडणूक आपण ताकदीनिशी लढवत आहोत. या ठिकाणी आपले 3 उमेदवार आपण नळदुर्गच्या नगर परिषद निवडणुकीसाठी रिंगणात उतरवलेले आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये सखाराम नारायण गायकवाड, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 8 मध्ये ओंकार शिवलिंग कलशेट्टी आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये सचिन युवराज राठोड हे 3 उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे या रिंगणामध्ये आहेत आणि अतिशय जोरदार तयारी झालेली आहे. ताकदीनिशी प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहेत. 8 दिवस झाले खूप मेहनत कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. तर या 3 उमेदवाराचा विजय हा या ठिकाणी निश्चित आम्ही आज मानतो आहोत. उद्या निवडणूक आहे, चांगली तयारी आहे, जोरदार पद्धतीने निकाल येतील याची आम्हाला खात्री आहे. सर, निवडणूक उद्यावर आलेली आहे, तर आज आज पत्रकारांना बोलवणं हे काय? पत्रकारांना याच्यासाठी आम्ही मेसेज देण्यासाठी लोकांना आव्हान करत आहोत की उद्या वंचित बहुजन आघाडी हा एकदम तळागाळातील कार्यकर्त्यांचा व तळागाळातील जनसामान्य लोकांचा हा पक्ष आहे, ज्यामध्ये कुठलेही आमच्याकडे साधन संपत्ती नाही, पैसा नाही, परंतु कुठेतरी सन्मानाने सर्वसामान्य माणसाला सुद्धा निवडणुकीला सामोरे जाता आलं पाहिजे. याची एक ताकद बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उभी केलेली आहे. त्याच्यामध्ये SC ST OBC मायनॉरिटीज, मुस्लिम असतील किंवा ख्रिश्चन धर्मीय असतील, इतर ज्या ज्या धर्मावरती ज्या ज्या लोकांवरती सर्वसामान्य लोकांवरती अन्याय अत्याचार होतो, अशा सर्वांसाठी कुठेही संधी देण्यात येत नाही. सत्ताधारी पक्ष हे पैसा असणाऱ्या लोकांना, गडगंच पैसा असणाऱ्या लोकांना किंवा मोठ्या बिझनेसमॅनला या ठिकाणी संधी मिळते वेगवेगळ्या पक्षामध्ये. पण आपला वंचित बहुजन आघाडी हा असा पक्ष आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला या पक्षामध्ये संधी आहे. आज माझ्याकडे काहीही नव्हतं, काही मी सर्वसामान्य कुटुंबातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडी मध्ये काम करतोय सुरुवातीपासून, आणि आज मला काही माझ्याकडे नसताना पक्षाने माझ्याकडे तालुका अध्यक्ष ही अध्यक्षपदाची जबाबदारी, एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे. हेच पक्षाचं खूप मोठं धोरण आहे की सर्वसामान्य कार्यकर्ता पुढे आला पाहिजे, तो झटला पाहिजे आणि नक्कीच याच्यामध्ये आम्हाला विजय मिळेल याची आशा आहे. आपल्याला असं वाटत आहे की नवदुर्गचं वातावरण की जनशक्ती विरोधात धनशक्ती, तर आपल्याला याबद्दल काय बोलता येईल? इकडे आता नळदुर्गच्या इलेक्शन्स मध्ये नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये जे मातब्बर पक्ष या ठिकाणी सत्ताधारी पक्ष आहेत, यांनी आतापर्यंत सत्ता भोगलेली आहे. यांच्याकडे खूप धनसाठा आहे, पैसा संपत्ती भरपूर आहे. ते मतदारांना फिरवण्यासाठी किंवा एक लाच ज्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या पद्धतीची दाखवली जाते, तसे वेगवेगळे पक्ष हे करत असतात. हे सर्व श्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे या गोष्टीची. परंतु वंचित बहुजन आघाडीकडे देण्यासारखं काहीही नाहीये. पण आमची वंचिताची एक एक मूठ आहे, जे एक मूठ आदरणीय बाळासाहेब, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी यांच्याशी कनेक्टेड आहे. आणि श्रद्धेय बाळासाहेबांवरती प्रेम करणारे आणि वंचित बहुजन आघाडीवरती प्रेम करणारा हा मतदार आहे, जो सर्वसामान्य मतदार, तो बाळासाहेबांच्या स्वाभिमानी पक्षाला मतदान करेल. आणि त्या पद्धतीने धनशाही, इथे एकीकडे धनदांडगे लोक आहेत, एकीकडे गरीब, असा हा संघर्ष आहे. आणि याच्यामध्ये गरीब श्रीमंताच्या लढाईमध्ये गरीब उतरलेले आहेत आणि गरीब जिंकणार, यात आम्हाला एकदम 100% अशी गॅरंटी वाटते. नमस्कार, मी RS गायकवाड, वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष. सध्या नळदुर्ग या शहरामध्ये नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या आहेत. वार्ड क्रमांक 10, 8 व 2 या 3 ठिकाणी आमचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या ठिकाणी आमचे जास्तीत जास्त मतदार हे वार्ड क्रमांक 8 व वार्ड क्रमांक 10 मध्ये आहेत. तरी आमच्या भीमनगरमधील बौद्ध समाजाला एक खूप मोठी पर्वणी आहे. श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही इतर मागासवर्गीय व सवर्णांना या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उभं केलेलं आहे. आणि मतदार हे आमचे मागासवर्गीय आहेत, बुद्ध समाजाचे आहेत, भीमनगरमधले आहेत, बौद्धनगरमधले आहेत, शिवकरवाडीचे आहेत. तरी आम्हाला निश्चितच आमच्यापासून विश्वास आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्याची संधी खूप मोठी नळदुर्गवासियांना उपलब्ध करून दिलेली आहे. तरी नळदुर्गच्या सर्व निळ्या झेंड्याचे लोक, म्हणजे आंबेडकरवादी लोक, निश्चितच वंचित बहुजन आघाडीचा विचार करतील आणि सचिन युवराज राठोड
ओंकार कलशेट्टी यांना प्रचंड बहुमताने निवडून आणतील अशी आशा आणि अपेक्षा या समाजाकडून आहे आणि समाजालाही खूप मोठी संधी या निमित्ताने मिळालेली आहे. हा जो आपण वचननामा दिलेला आहे तर थोडक्यात माहिती देताल? हो, वचननामा आम्ही कालच प्रसिद्ध केलेला आहे. आमच्या वचननाम्यामध्ये आम्ही सांगितलं आहे की नगरपालिकेच्या अंतर्गत जे काही विकास कामं असतील ते सर्वच विकास कामं आम्ही राबविण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि करणार आहोत. या ठिकाणी आमचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी त्यांच्या समाजाची हे काही प्रस्थापित लोकांनी फसवणूक केलेली आहे. 1915 या 2015 साली इथला तांडा वस्ती जी होती ती बेचिराख केली. काही लोकांनी बुलडोजर फिरवलं आणि या संघर्षातून हा उमेदवाराचा तिथं म्हणजे संघर्षातून या उमेदवाराचं नेतृत्व फुललेलं आहे. सर्व बंजारा समाज एकत्र येऊन या उमेदवाराला त्याने प्रोटेक्ट केलं आहे, त्यांना पुढाकार दिला आहे आणि त्यांच्या आपला स्वतःचं काम आपल्या हातून करून घ्यावं ही त्या समाजाची इच्छा आणि अपेक्षा आहे. आणि बुद्ध समाज आणि भीमनगरमधील सर्वच लोक त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहतील अशी ग्वाही इतर म्हणजे आंबेडकर चळवळीतल्या सर्वच नेत्यांनी दिलेली आहे. आपण नळदुर्गच्या जनतेला काय आवाहन करणार आहात? नळदुर्गच्या जनतेनं मी एवढंच आवाहन करत आहे की युवक आजचा हा भरकटला आहे. प्रत्येक युवकाला वाटतंय की रोजगार नसल्यामुळे शॉर्टकट मार्गाने आपल्याला श्रीमंत होण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाच्या आमिषाला बळी पडून वेगवेगळ्या आपली जिंदगी बर्बाद करून घेत आहेत. तरी या युवकांना एकच मी सांगू इच्छितो की आपण शाश्वत आपला स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा आणि पर्यायाने आपल्या देशाचा आणि समाजाचा विकास करण्यासाठी राजकारण म्हणजे समाजसेवेचं वृत्त आहे ते अंगीकारलं पाहिजे. राजकारण म्हणजे मध्यम मार्ग किंवा उद्योगधंदा नाही, हे युवकाने अगोदर स्वीकारलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने काम केलं पाहिजे. आज पाहतो आहोत आपण वेगवेगळे आमिष दाखवून धनदांडगा जो पक्ष आहे हा पक्ष मतदारांना वेगवेगळे आमिष दाखवून मतदार विकत घेण्याची मानसिकता त्या लोकांची आहे. परंतु वंचित बहुजन आघाडी हे सेवेचं व्रत घेऊन राजकारणामध्ये उपस्थित आहे. राजकारणामध्ये आपलं राजकारण पुढे रेटण्याचा प्रयत्न करायचा. समाजाच्या पाठिंब्यावर हे सर्व आम्ही दिव्य पत्करला आहे आणि समाजाचा पाठिंबा हा भरभरून मिळत आहे. निश्चितच आमचे 3 सीट लागतील अशा आम्हाला आशा आणि विश्वास आहे. नळदुर्गच्या जनतेसाठी आपलं काय आव्हान असणार आहे एक तालुका अध्यक्ष म्हणून? उद्या 2 डिसेंबर 2025 उद्या नळदुर्ग नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या आहेत आणि याच्यासाठी उद्या मतदान होणार आहे. आणि या मतदानासाठी वंचित बहुजन आघाडीचे 3 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत. प्रस्थापित पक्षाच्या विरोधात एकीकडे धनशाही विरोधी एकीकडे जनशाही म्हणजेच जनतेची ही जनशाही निवडून येणार यात आम्हाला अजिबात शंका वाटत नाही. आणि वंचित बहुजन आघाडीचे 3 उमेदवार थांबलेले आहेत. प्रभाग क्रमांक 2 मधून सखाराम नारायण गायकवाड, प्रभाग क्रमांक 8 मधून ओंकार शिवलिंग कलशेट्टी आणि प्रभाग क्रमांक 10 मधून सचिन युवराज राठोड हे 3 उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत. आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून हे उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहेत निवडणुकीच्या आणि यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर. आणि उद्या मी मतदारांना विनम्र असं आव्हान करू इच्छितो हात जोडून की सर्वसामान्य कुटुंबातल्या आणि सर्व गोरगरिबाच्या या पक्षासाठी म्हणजेच सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी त्यांच्या न्याय अधिकारासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या या 3 उमेदवारांना आपण भरघोस मताने या ठिकाणी उद्या मतदान करावं. सगळ्यांनी गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटनाला आपण प्रेस करून या ठिकाणी हे आपलं अमूल्य असं मतदान या ठिकाणी द्यावं अशी मी नळदुर्गच्या या 3 प्रभागातील जनतेला विनंती करतो.